नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन आणि स्पेशल व्लॉगमध्ये. तर आत्ता आपण 2 दिवसाच्या ट्रिपवरती आहोत आणि आज ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता आपण गोव्यामध्ये आहोत. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की आपण पहिला दिवस जो आहे तो गोकर्ण आणि मुर्डेश्वर फिरून आलेलो आहोत आणि आज दुसरा दिवस आहे गोवा. सो आत्ता आम्ही लॉजवरती होतो, तिथून आता आम्ही पहाटे उठलेलो आहोत आणि आता बीचवरती निघालो आहे आम्ही. तर इथे बघा माझी आई, आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहोत आणि आपण बीचच्या जवळच पोहोचलोय. इथून आपल्याला सरळ सरळ बीच दिसत आहे. आपण जवळ आलोय आणि आपण पहिल्यांदाच गोव्याला आलेलो आहोत. सो आपण खूप मज्जा करणार आहे. तर प्लीज आपला व्लॉग जो आहे तो पूर्ण बघत राहा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कधी गोव्याला आला आहात का ट्रिपसाठी हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण बीचवरती पोहोचलोय आणि आपण इथे बरेच व्हिडिओ फोटो सर्व काढणार आहोत आणि इथे थोडी माणसं कमी आहेत. सो आपण इथेच आधी फोटोज आणि व्हिडिओज काढणार आहोत. त्यानंतर आपण जिथे जास्त माणसं आहेत तिथे जाणार आहोत आपल्या सेफ्टीसाठी. सो आधी आपण इथे व्हिडिओ शूट करतो आहे आणि त्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत. सो लाटा पण खूप मोठ्या येत होत्या कारण की कालच पाऊस पडत होता. इतके दिवस पाऊस पडला नव्हता आणि आम्ही गोव्याला आलो आहे आणि कालच पडला, त्यामुळे लाटा खूप वाढल्या होत्या. आणि आपण आता उशिरा बीचवरती आलो आहे कारण की आपल्याला उठायला उशीर झाला, कारण की आम्ही रात्री 1 वाजता झोपलो होतो कारण की लॉज लवकर सापडत नव्हता आणि मग आम्हाला 1 वाजता लॉज सापडला आणि त्यानंतर आम्ही झोपलो आणि उठायला उशीर झाला त्यामुळे. आणि आम्हाला कोण उठवायला आलंच नाही, सगळेजण आधीच बीचवरती गेले आणि नंतर आम्ही आलो. सो इथे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप छान दिसतंय हे समुद्र. सो आम्ही भरपूर फोटो काढलेले आहेत. इथे बघा मी आणि माझा भाऊ खेळत आहे आत्ता आणि ज्या लाटा येत होत्या ना त्यांच्यासोबत आम्ही मागं आलो आहे कारण की खूपच मोठ्या लाटा होत्या. आणि पाणी जेव्हा माघारी जायचं ना समुद्राकडे तेव्हा सगळी जी पायाखालची जी वाळू होती ती ती पण चालली होती, त्यामुळे असा पाय आत आमचा रवत होता. आणि आम्हाला वाटलेलं बीचवरती काहीतरी असेल म्हणजे बोटिंग वगैरे, पण काहीच नव्हतं कारण की लाटा खूप मोठ्या येत आहेत आणि वातावरण पण खूप खराब झालं होतं कालच्या पावसामुळे. जर तुम्ही पण गोव्याला जायचा प्लॅन करत असाल ना आणि ज्यांना कोणाला माहीत नाही आहे त्यांनी प्लीज तुमच्यासोबत एक सनस्क्रीन नक्की न्या, कारण की बीचवरती गेलं ना की खूप टॅन होतो आहे, त्वचा खूप टॅन होती आहे, त्यामुळे तुमच्यासोबत एक सनस्क्रीन नक्की कॅरी करा. तर आता मला थोडी भीती वाटत आहे व्हिडिओ शूट करायला कारण की आमच्यासोबत असं काहीतरी झालं. बघाच तुम्ही की मी का भीती आहे. तर मोठी लाट आली आणि मोठ्या लाटेमुळे काय झालं, मी पण पाण्यात पडली आणि मोबाईल पण पाण्यात पडला. मला वाटत होतं आता मोबाईल पाण्यात पडला आहे त्यामुळे काही म्हणजे ऑनच होणार नाही, आम्ही व्हिडिओ कसे काढणार हेच विचार करत होती मी. पण नशिबाने आपला व्हिडिओ बनला आहे कारण की आपला फोन जो आहे तो चालू झालेला आहे. मी पडेल नंतर. वातावरण पण खूप खराब झालं होतं कालच्या पावसामुळे. सो आम्ही नुसतं पाण्यात खेळलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो म्हणजे लॉजवरती गेलो कारण की काय झालं, लाटा खूपच मोठ्या यायला लागलेल्या होत्या आणि आम्हाला म्हणजे सूचना दिली, जे सिक्युरिटीसाठी तिथे गाडी फिरते त्यांनी सूचना दिली की आत्ता समुद्रातून बाहेर निघा कारण की समुद्राच्या लाटा खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही थोडाच वेळ समुद्रावरती होतो पण खूप मज्जा केलेली आहे आम्ही. आणि इथे बघा आता आम्ही आमच्या रूम्सवरती चाललेलो आहोत आणि इथे बघा शॉपिंग करायला पण खूप चांगली दुकानं होती. सो आम्ही रिटर्न येणार आहोत आणि मग शॉपिंग करणार आहोत. पण त्याआधी आमचे जे रूम जिथे होते ना तिथे स्विमिंग पूल पण होता. सो आम्ही तिथं पण एन्जॉय केलेला आहे, तिथे पण रील्स काढलेल्या आहेत आणि त्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत. सो त्या तुम्ही नक्की बघा आणि लाईक करून टाका त्या आमच्या रील्सला.
तर पूलमध्ये आम्ही भरपूर खेळलो. त्यानंतर आम्ही अंघोळ केली आणि त्यानंतर आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. सो आता आम्ही रेस्टॉरंटमध्येच आहोत. सो आम्ही नाश्ता करणार आहोत आता. तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे आमची आणि आम्ही आता आमची ऑर्डरची वाटच बघत बसलो आहे. आणि तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून घ्या. तर आता आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही ऑर्डर केली होती पुरी भाजी. भाजी जी होती ती बटाट्याची भाजी होती. आणि त्यानंतर आम्ही सँडविच मागवलेलं होतं. आणि अजून एक ऑर्डर आम्ही केलेलं होतं ते म्हणजे व्हेज शेजवान नूडल्स. सो हे बघा. तर खाऊन झाल्यानंतर आम्ही भरपूर शॉपिंग केली आणि शॉपिंगचा काय माझा व्हिडिओ काढायचाच राहिला. त्यानंतर आम्ही शॉपिंग केल्यानंतर आता निघालेलो आहोत आमच्या घरी. आणि आम्ही येतानाच नाही तर जाताना पण आम्ही डान्स केलेला आहे. आणि जर तुम्हाला डान्स बघायचा असेल ना तर जो आम्ही आधीचा जो व्लॉग टाकलेला आहे गोकर्ण आणि मुर्डेश्वरचा तर त्यामध्ये मी टाकलेला आहे. सो तुम्ही तो पण बघा. तर आता आम्ही घरी निघालो आहे आणि बघा आता झाडं किती भारी आहेत आणि वारं पण खूप सुटलेलं आहे. आणि आता पाऊस पडतो आहे म्हणजे पाऊस पडणार आहे कारण आता आभाळ दिसतं आहे. आणि इथे बघा किती भरपूर झाडं होती नारळाची. सो बघा कशी दिसत आहेत. आणि त्यानंतर आम्ही जेवायला पण गेलो होतो पण जेवणाचा व्हिडिओ मी काढलाच नाही कारण लक्षातच नव्हतं. आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहे आणि घरी जाताना आम्ही आईस्क्रीम खातो आहे. तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही शेवटपर्यंत आमचा व्लॉग बघितला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि तुम्हाला अजून कुठले वेगळे व्हिडिओज बघायला आवडतील ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर सर्वांना बाय बाय.